ड्रायव्हर बद्दल जे असा कायदा काढला केंद्र सरकारने, हे काढलाय ती योग्य आहे, याच्याबद्दल काही चूक नाहीये, पण त्याच्यात जी योग्य आहे त्याच्यापेक्षा 10 पट ही चूक आहे. कारण हा जी कायदा आहे ह्याच्यामध्ये जी श्रीमंत पैशावाल्याच्या मुलांकडून अपघात घडतो, पण अपघात काय फक्त ट्रकवाल्याकडून घडत नाहीये, फोर व्हीलरवाल्याकडून घडू शकतो, बाईकवाला रस्त्याने चाललेले शाळेत चाललेल्या मुलीला पण उडू शकतो. तिथं तुम्ही काय करणार नाहीत, फक्त ट्रकवाल्याकडून अपघात झाला त्याला तुम्ही फाशीची शिक्षा द्यायला निघाले. जर उभ्या ट्रकवर येऊन जर बाईक ठोकली तरी बी ट्रकवाला दोषी ठरतो. उभ्या चालत्या ट्रकवर पाठीमागून फोर व्हीलर ठोकला तरी ट्रकवाला दोषी ठरतो. मग ट्रकवाल्याला तुम्ही फाशी शिक्षा द्यायची म्हणल्यानंतर जर उद्या मार्केटमध्ये आज सध्या एवढ्या गाड्या उभ्या आहेत, ह्याच्यामध्ये या गाड्यावर कंडक्टर सुद्धा राहायला कोण तयार नाहीये, अशी परिस्थिती गाडीवाल्यांची. तर मला सांगा, येणाऱ्या पिढीमध्ये तुम्हाला ड्रायव्हर भेटणार नाहीये, ही वाईट अवस्था आहे. आणि उद्या पैशावाल्याची मुलं ती सुटतात, दारू पिऊन गाडी चालवतात, ऍक्सिडेंट घालतात, ते सुटून जातात. पण गोरगरिबांच्या माणसासाठी हा कायदा आहे. आणि आजपर्यंत भारतीय कायदे जेवढे बी आंबेडकर बाबांनी संविधानात लिहिले त्याच्यातले कायदे जे आहेत ती फक्त गरिबांसाठी, श्रीमंतासाठी ह्याच्यात कुठलाही कायदा नाहीये. कारण श्रीमंत पैसे देतो, आज तुम्ही नाही विकले त्याच्या पुढचा विकतो, त्याच्यावरचा विकतो, संपलं. कायदा तिथपर्यंत जातच नाही न्यायालयापर्यंत, आणि न्यायालय पुराव्याशिवाय चालत नाही, तर पुरावे बनवूनच देत नाहीत. आणि जी गोरगरीब आहेत, आता जे ट्रक चालवतोय, गाडीवर ड्रायव्हर होतोय, तो माणूस पैशावाला श्रीमंत असेल तर तो त्या गाडी लाईन मध्ये अगं ड्रायव्हर बनतच नाही ना, सीधा प्रश्न आहे. मग जो गरीब आहे तोच गाडी चालवतोय, तुम्ही त्याच्यासाठी इतका कठोर कायदा केला असेल तर हे फार चुकीचं आहे. मी बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता आहे, हे पण सांगतो तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून, पण हा बीजेपीने घेतलेला कायदा मला मंजूर नाही. मी पण एक ड्रायव्हरच आहे. फोटो लेन दो तुम्हारा चक्का जमता चॅनल